व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकलं आहे। विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारूवस्ती करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात 4 कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 330 कोटी 28 लाख रुपयांचा शासनाकडे जमा केले आहेत। राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोतांपैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो। राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली असून अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयानं भरीव कामगिरी केली आहे। यामध्ये ठाणे विभागानं आर्थिक वर्षात सुमारे 330.30 कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगळे यांनी दिली आहे। गेल्या आर्थिक वर्षात 326 कोटी रुपये त्यांनी जमा केले होते, तर या आर्थिक वर्षात 4 कोटी रुपयांचा अधिक महसूल जमा झालाय। दारूची दुकानं, बार, रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क परवाना दुसऱ्या जागी स्थलांतरित करणं अशा विविध विभागाकडे महसूल जमा होत असून या वर्षात 330 कोटी 28 लाखांचा महसूल जमा झालाय। अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छुप्या पद्धतीनं दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। त्यामुळे सरळ मार्गी दारू विक्री करण्याचं प्रमाण वाढतंय। या सर्वाचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसून येतोय। मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते। याचा परिणाम गेल्या वर्षीपेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झाले। घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख हा मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। यासाठी तब्बल 2196 झाडांचा बळी दिला जाणार आहे। या प्रकल्पात 549 झाडांचं पुनरोपणही करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी सुटणार असली तरी वृक्षतोडीवरून हा प्रकल्प वादात पडण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या घोडबंदर रोडवरून मुंबई, गुजरात आणि इतर राज्यांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची दररोज वर्दळ असते। शिवाय घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालं आहे। तसंच या मार्गावर मेट्रोचं कामही जोरदार सुरू असून दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं काही महिन्यांपूर्वी घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूंचे समांतर सेवा रस्ते मूळ मार्गात विलीन करून प्रत्येकी 4 असे एकूण 8 पदरी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। MMRDAनं याबाबतचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेला दिला असून कापूरबावडी ते गायमुख हा 9.30 किलोमीटर लांबीचा रस्ता संपूर्णपणे काँक्रीटचा असणार आहे। त्यासाठी 560 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। महानगरपालिकेनं झाडं हटवण्याची परवानगी देऊन हे काम मार्गी लावावं अशी मागणी MMRDA प्राधिकरणानं केली असल्यानं पर्यावरणासाठी ती घातक ठरणार आहे। बुलेट प्रकल्प, रस्ता रुंदीकरण, मेट्रो आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ठाण्यात हजारो झाडं तोडण्यात आली आहेत। दुसरीकडे वृक्षतोडीच्या प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी गृहप्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर केले जात आहेत। शहरात प्रशासकीय राजवट सुरू असून आचारसंहितेमुळे विकास कामं संथ गतीने सुरू आहेत। MMRDA या झाडांच्या बदल्यात झाडे लावायला तयार नाही किंवा झाडांसाठी पैसे द्यायलाही तयार नाही। या झाडांचा खर्च ठाणे महापालिका प्रशासनाला उचलावा लागणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ठाणे शहरात आंदोलन सुरूच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या शब्दाच्या निषेधार्थ शिंदेंची युवा सेना कमालीची आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काल आनंद आश्रम येथे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील कळवा परिसरात युवा सेनेनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी युवा सेनेनं आदित्य ठाकरे यांची प्रतिकात्मकरित्या बाहुली आणून तिचा आदूबाळ असं संबोधत अनेक घोषणा केल्या। काय सांगाल, आज आंदोलन केलेलं आहे, काय नेमका विषय? माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी जे खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही कळवा शहर युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करीत आहोत। आदित्य ठाकरे हे सध्या माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात नेहमीच बरळ
ओळखत असतात त्यांनी स्वतःला सांभाळावं, स्वतःचं तोल घासरू देऊ नये ही त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. ते अजून बाळ आहेत, त्यांनी अजून घरातच राहावं, घर सांभाळावं पहिला, मग राजकारणात पडावं. राजकारणात अजून त्यांना नॉलेज नाहीये. ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढवली, शिवसेना गावागावात पोहोचवली, दिघे साहेबांनी जशी शिवसेना वाढवली होती, सांभाळली होती, त्यांचाच वारसा माननीय नामदार एकनाथजी शिंदे चालवत आहेत. एकनाथजी शिंदे कोल्हापूर, सांगली महापूर असो, अलिबागचं वादळ असो, कुठेही असो, पहिली मदत ठाण्यातून जायची. हे सगळे ठाकरे परिवार हे सगळे घरात बसून आपल्या उंटावरून शेळ्या हाकायचे. एकनाथ शिंदे साहेबांनी गावागावात जाऊन शिवसेनेची मदत पोहोचवली. काही कुठेही संकट आलं, महाराष्ट्रात कुठेही संकट आलं, पहिली मदत ठाण्यातून पहिले गाडी, कार्यकर्ते सगळे निघायचे, गाड्या पटापट निघायच्यात. आम्ही कुठलाही विचार न करता साहेबांचा आदेश आलो की पटापट शिवसेनेचं कार्य समजून आम्ही पटापट निघायचो आणि गावागावात मदत पोहोचवायचो. आमच्या घरच्यांना वेळ न देता आम्ही शिवसेनेसाठी कार्य करायचो. याचा कुठेही विसर पडलेला दिसतो या लोकांना. आणि एकनाथ शिंदेबद्दल, डॉक्टर श्रीकांत शिंदेबद्दल काही बरं ओळखत आहेत, यांना कुठेतरी शरम वाटली पाहिजे. आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे. या ठिकाणी आज तुम्ही एक भावली देखील आणलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? भावल्याचा उद्देश असा आहे की हे त्यांचं एक प्रतीक आहे. हे आदित्य ठाकरे यांचं प्रतीक आहे. अजून ते मॅच्युअर झालेले नाहीयेत राजकारणात, हे त्याचं प्रतीक आहे. त्यांनी थोडंसं पहिले अगोदर मॅच्युअर व्हावं, कोणाशी कसं बोलावं, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांशी कसं बोलावं, आपला तोल घसरू देऊ नये, त्यासाठी हे प्रतीक आहे भावल्याचं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीका, प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व आयुष्य हे समाजाच्या सेवेकरिता घालवले. त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करावं आणि आपल्या चुका झाकाव्यात याकरिताच अशी खोटी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलाय. उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर आज म्हस्के यांनी त्यांचा समाचार घेत हा आरोप केलाय. नीच याची व्याख्या म्हणजे पक्षांच्या तत्वांशी, विचारांशी, बाळासाहेबांच्या हिंदुत्व विचारांची ज्यांनी गद्दारी केली त्यांना नीच बोलतात. ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, कोविड काळात पैसे लाटले त्यांना नीच बोलतात. अशा शब्दात शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच उद्धव सेनेच्या मशाल गीतामधील जय भवानी शब्दावरून देखील त्यांनी ठाकरे यांना डिवचले. जय भवानी हे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना बोलायला लावावं. जय भवानी, जय शिवाजी हा आमचा आत्मा असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचा बळी दिलाय अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही पक्ष फोडला नाही, ओरिजिनल नाव, पक्ष आणि विचार आम्हालाच मिळाले. उरलेली उद्धव ठाकरे सेना आहे. त्यांनी आत्तापर्यंत सरकार पडणार म्हणून तारखा दिल्या होत्या, परंतु हे सरकार खंबीर असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. विरोध केला नाही. मला या संदर्भात आणि निरुपम आणि वाईकर किंवा आणखी काही गोष्टी असतील, मला यातलं काही माहिती नाही आहे. मी त्यांचं ट्विट पण अजून पाहिलेलं नाही आहे आणि निरुपम आणि यांचा विषय पण नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं ट्विट आमच्या विरुद्ध असेल असं मला नाही वाटत आहे. निरुपम आमच्या शिवसेनेत नाही आहे, शिवसेनेत प्रवेशही त्यांनी घेतलेला नाही अजून. त्यामुळे नक्की ते कोणा संदर्भात बोलले असतील मला त्याची कल्पना नाही. सर, जय भवानी शब्द हा वगळला गाण्यातला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त ठाकरे गटाकडनं दिसते. हे बघा, निवडणूक आयोग, त्याचे नियम, हे सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या ज्या काही कॅटेगरीमध्ये त्यांच्या चौकटी ज्या असतात, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, कोणी जय भवानी शब्द वगळा म्हणून सांगितलं नाही आहे. हीच लोक आमच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरती सुद्धा हेच लोक ऑब्जेक्शन्स घेणार आहेत, आपण पाहताय. त्यामुळे केवळ सहानुभूती घ्यायची, लोकांना भडकवायचं आहे. लोकांना माहिती आहे की काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. कायम सनातन धर्माच्या विरुद्ध काँग्रेसनी विरोध केला आणि आता लोक हिंदुत्व यांचं खोटं हिंदुत्व आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं. आणि त्याकरता स्वतःचं फेस सेव्हिंग म्हणून असे विषय ते मार्केटमध्ये आणतायत. लोकांना माहिती आहे केवळ स्वतःचं फेस सेव्हिंग करता हे असे विषय मार्केटमध्ये आणलेले आहेत. तिकडे लोकांचं काही लक्ष नसणार. आणि जय भवानी या शब्दाला कधीही
कुणीही विरोध केला नाही, आम्ही तर कधीच करणार नाही. जय भवानी आणि जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे. उद्धव ठाकरे केवळ सहानुभूती निर्माण करण्याकरता आपण जय भवानी आणि जय शिवाजी हा शब्द आपण विसरलेला आहात. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित सखी महोत्सवादरम्यान सादर केलेल्या खर्चाचं विवरणपत्र म्हणजे निवडणूक आयोगाची फसवणूक असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांचा आरोप. शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीनं ठाण्यात सखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 50,000 महिलांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमासाठी केवळ 70,000 रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं असून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे. हे आरोप खोडसाळपणे करण्यात येत असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा शिवसेनेनं करत हे आरोप फेटाळलेत. हायलँड मैदानात रविवारी शिवसेनेच्या वतीनं महिलांसाठी सखी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. सखी महोत्सवात 50,000 महिला उपस्थित होत्या असा दावा शिवसेनेच्याच वतीनं करण्यात आला. लोकसभेच्या आचारसंहिता लागू असल्यानं पक्षाच्या कार्यक्रमाच्या खर्चाचं विवरण सादर करावं लागतं. या कार्यक्रमात शिवसेनेकडून खर्चाचं विवरण सादर करताना निवडणूक आयोगाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे. 50,000 महिलांचा समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सखी कार्यक्रमासाठी 69,650 रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं. यामध्ये 20x30च्या व्यासपीठ आणि खुर्च्यांसाठी 15,000 रुपये, कमान 1,000 रुपये, 15 टेबलांसाठी 750 रुपये, सोफे तसंच इतर खुर्चीसाठी 2,300 रुपये, फलकांसाठी 24,000, डिजिटल फलकासाठी 5,000, जनरेटर 10,000 रुपये आणि इतर खर्च असं विवरण देण्यात आलं आहे. याबाबत जया यांनी सांगितलं की एवढं मोठं व्यासपीठ उभारणे, जनरेटर आदी खर्च प्रचंड असूनही कमी खर्च दाखवून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिंदे यांच्या शिवसेनेवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या सखी महोत्सवाची गर्दी डोळे दिपवणारी होती. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची गरज विरोधकांना लागत आहे. संबंधित विवरणपत्र हे कार्यक्रम होण्यापूर्वीचं आहे. त्यामुळे अंदाजित खर्च देण्यात आला होता. लवकरच नवीन विवरणपत्र सादर केलं जाणार असल्याचं ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं.